श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। देवादिदेव महादेव आणि पार्वती माता यांची कथा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पार्वती मातेने देवाला विचारले की स्वर्ग प्राप्ती कुणाला होती। एके दिवशी माता पार्वती आणि भोले शंकर हे विचार विनिमय करत होते। माता पार्वतीनं पृथ्वीवर दिव्य दृष्टीनं पाहिलं की या पृथ्वीवर श्रावण मास चालू आहे। शिवलिंगावर लाखो भाविक हे जल अर्पण करत होते। कुणी दुधाचा अभिषेक करत होते तर कुणी कावडीने पवित्र गंगेचं पाणी अर्पण शिवलिंगावर अर्पण करत होते। लाखो भक्त ओम नमः शिवाय यांचा पण जप करत होते। हे सर्व पाहून माता पार्वतीनं भगवान शिवाला प्रश्न केला, स्वामी, या पृथ्वीवर लाखो भक्त जल अर्पण करतात, एवढी भक्ती करतात, त्यांना तुम्ही कोणते फळ देता हो? त्यावेळी देवादिदेव महादेव म्हणाले, श्रावण महिन्यात जो कोणी भक्त माझ्या शिवलिंगावर जल अर्पण करील त्याला स्वर्गप्राप्ती होईल। तेव्हा माता पार्वती म्हणाली, देवा, लाखो भाविक तुम्हाला जल अर्पण करतात, भक्ती करतात, त्या सर्वांना स्वर्गप्राप्ती होते का? त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, जो कोणी तन मन आणि माझी भक्ती करतो, जो पूर्ण श्रद्धेनं माझी भक्ती करतो त्यालाच स्वर्गप्राप्ती होती। त्यावेळी माता पार्वती म्हणाली, स्वामी, हे आपल्याला किंवा हे मला कसं कळलं की हा भक्त तुमची मनापासून सेवा करतो? तेव्हा देवादिदेव महादेव म्हणाले, चल आपण या पृथ्वीवर जाऊ आणि तुला पाहायचंयच का की माझा भक्ती कोण मनापासून करतो? त्यावेळी माता पार्वती आणि भगवान शंकर हे पृथ्वीवर अवतरले। भगवान शंकराने कोड फुटलेल्या व्यक्तीचं रूप घेतलं, म्हणजे ते पूर्ण कुष्ठरोगी झालेल्या व्यक्तीचं त्यांनी रूप घेतलं आणि माता पार्वती एक सुंदर अशा स्त्रियांचं माता पार्वतीनं रूप घेतलं। लाखो भाविक ज्या शिव मंदिरात येतात त्यांच्या जवळच एका झाडाखाली जाऊन ते दोघे बसले। श्रावण महिन्यात हजारो भक्त दर्शनासाठी त्या शिवलिंग मंदिरात येत होते। प्रत्येक भक्त शिवलिंगात जाण्या अगोदर त्यांच्याजवळून जात होते। त्यावेळी माता पार्वती म्हणायचे, माझे पती कुष्ठरोगी आहेत, त्यांना खांद्यावर उचलून मी इथपर्यंत आणले आहे। मी माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही आणि मी असं ऐकलं आहे की ह्या मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व आजार दूर होतात, सर्व इच्छा दूर होतात। हे मी सर्व ऐकून इथं आले आहे। कुणीतरी माझ्या पतीला उचलून शिवमंदिरात न्या, त्यांच्याकडून जल अर्पण करा, म्हणजे त्यांचा आजार बरं होईल, कारण मी आता खूप थकले आहे, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही आणि मी त्यांना तिथपर्यंत उचलून नेऊ शकत नाही। त्यामुळं कुणीतरी माझ्या पतीला शिवलिंग मंदिरात जाऊन त्यांच्याकडून अभिषेक करून आणा। असं म्हणून माता पार्वती सर्व भक्तांना विनवणी करत होत्या, सर्व भक्तांना त्या गयावया करत होत्या, परंतु कोणीही त्यांच्याकडं आलं नाही किंवा कोणीच त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही। हे सर्व लोक नाक दाबून पुढे जायची। का पुढे जायची? तर कारण माता पार्वती आणि प्रत्यक्ष भगवान शंकरानं कुष्ठरोगाचं रूप घेतलं होतं, त्यामुळं त्यांच्या अंगातून वास येत होता, म्हणून सर्व भक्त नाक दाबून पुढे मंदिरात निघून जायची। माता पार्वतीनं खूप विनंती केली तरी कुणीही पाहिलं नाही। कित्येक लोक असे होते की शिवलिंगावर जल अर्पण करायला जायचे, पण येताना असं करायचे कारण त्यांची मती भ्रष्ट होती, कारण माता पार्वती यांनी सुंदर अशा स्त्रीचं रूप घेतलं होतं। त्यामुळं काही भक्त असे म्हणायचे की तू किती सुंदर आहे, या कुष्ठरोग्याबरोबर तू आपलं आयुष्य का वाया घालवते, चल आमच्याबरोबर, तुला आम्ही राणीसारखं ठेवू। असे पण काही पापी लोक माता पार्वतीकडं बघून म्हणायचे। दिवसभर असंच चाललं होतं। प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी बसले होते। ते आपल्यासारख्यांना कसं कळणार, कारण जो कोणी भक्त तन मन आणि श्रद्धेनं भक्ती करतो त्यालाच देवाचा साक्षात्कार होत असतो। संध्याकाळ झाली। शेवटी एक कष्टकरी मजूर तिथं आला। तो मंदिरात न जाता त्यांच्याकडे आला आणि विचारलं, माता, तुम्ही एवढे दुःखी का? त्यावेळेस माता पार्वतीनं सांगितलं, आम्ही खूप दूरून इथं आलो आहे, माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि मी असं ऐकलं आहे की या शिव मंदिरात जर आपण महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण केला तर माझ्या पतीचा कुष्ठरोग हा बरा होईल, म्हणून मी खूप लांबून आला आहे, कृपा करून तुम्ही आम्हाला मदत करा, असं माता पार्वती त्या मजदूराला म्हणाल्या। त्यावेळीस तो गरीब मजूर म्हणाला, माता, तुम्ही फार भाग्यवंत आहात, तुमच्या पतीला एवढा कुष्ठरोग झाला तरी पण तुम्ही त्यांची सेवा करता, तुम्ही साक्षात देवीचा अवतार आहात। आणि माता पार्वतींच्या तो पाया पडला। माझ्याबरोबर माझ्या आईने काही भाकरी दिली, ते अगोदर तुम्ही खा, मग मी तुमच्या पतीला खांद्यावर घेऊन मंदिरात नक्की जाईल। त्यावेळेस माता पार्वतीनं आणि भगवान शंकरानं
त्या मजुरानं आणलेली भाकर खाल्ली आणि तो मजुरानं कुष्ठरोग असलेल्या म्हणजेच जो महादेवाने कुष्ठरोगाचे रूप घेतले त्यांना खांद्यावर घेऊन तो शिवमंदिरात गेला आणि त्यांच्या हातून शिवमंदिरावर म्हणजे शिवलिंगावर त्यांनी अभिषेक केला, त्यांची भक्ती केली, पाया पडला आणि मग तो त्यांना बाहेर घेऊन आला। तेव्हा प्रत्यक्ष महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला सांगितलं, बघ ना, लाखो भाविक जरी शिवलिंगावर अभिषेक करत असले किंवा शिवमंदिरात जरी जात असले तरी खरा भक्त हाच आहे, जो माझी तन मन आणि आपली भक्ती करतो। म्हणजे जो कोणी भक्त माझी तन मनाने सेवा करतो त्यालाच मी पावतो। ह्या पृथ्वीवर लाखो भक्त माझी दर सोमवारी अभिषेक करतात, तर त्यांच्यापैकी खरा भक्त हा आहे, असं भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले। आणि त्यांनी त्या मजदूराला दर्शन दिलं की तूच माझा खरा भक्त आहे आणि तूच खरा स्वर्गाचा भागीदारसुद्धा आहे। त्यावेळी माता पार्वतीला कळलं की खरा भक्त कोण आहे, तर जो देवांची भक्ती मनापासून करतो, जो श्रद्धेनं भक्ती करतो त्यालाच देव पावतो। एखाद्याला आजार झाला असेल तर त्यांचं तिरस्कार न करता त्यांची तुम्ही सेवा करा, गोरगरिबांची सेवा करा, त्यांना मदत करा। कुणाला जमत असेल तर कोणाला कुठलीही मदत गरिबाला तुम्ही करू शकता, आपल्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही त्यांना मदत करू शकता, कारण देव त्यांच्यातच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। देव मंदिरात गेल्यावर भेटत नाही, तर देव हा माणसात आहे असं कित्येक संतसुद्धा म्हणून गेले। तरी पण आपण खुशाल मंदिरात जातो, देवाला अभिषेक करतो किंवा आपल्या इच्छानुसार तुम्ही देवाला काही देतो, परंतु एखादा जर तुम्हाला रस्त्यात भेटला आणि म्हणला की मला खायला नाहीत पैसे द्या, पण तुम्ही त्याला देत नाहीत, पण मंदिरात जाऊन तुम्ही देता, तुम्हाला देव कळलाच नाही, कारण देव हा माणसात आहे असं सुद्धा संत म्हणून गेलेत, तरीसुद्धा आपला त्याच्यावर विश्वास नाही। तुम्हाला कळत असेल की प्रत्यक्ष भगवान शंकरसुद्धा म्हणाले की जो कोणी माझी तन मन आणि भक्ती करतो त्याला मी नक्कीच पावतो। तुम्ही माझ्यावर प्रेमानं एक जरी बेलाचं पान अर्पण केलं आणि ते भक्तिपूर्वक केलं तरीसुद्धा मी त्याला अर्पण होतो, म्हणजे मी त्याला पावतो। की असं नाही की तुम्ही मला मोठ्या वस्तू द्या मी त्यांना पावेल, असं नाही। तुम्ही फक्त माझ्यावर श्रद्धा भक्तीनं विश्वास ठेवा आणि इतरांची सेवा करा, मी त्यांनासुद्धा पावेल। मग मला मंदिरात येण्याची किंवा माझ्या शिवलिंगावर अभिषेक करण्याची काही गरज नाही, फक्त तुम्ही तन मनाने माझी भक्ती करा, नामस्मरण करा, मी तुमच्या घरीसुद्धा येईल, असं भगवान शंकर म्हणाले। तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात तुम्हीसुद्धा भगवान शंकरावरच्या पिंडीवर अभिषेक करायला जात असाल तर इतरसुद्धा सेवा तुम्ही करायची आहे। फक्त अभिषेक करून भगवान शंकर हे प्रसन्न होणार नाहीत, बाकी पण सेवा करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।